हॅलो हाय नमस्ते माय यूट्यूब फॅमिली. तर आज हा व्हिडिओ मी अजिबात आनंदात बनवत नाही, कारण यूट्यूब खूपच नाराज आहे. अजिबातच व्ह्यूजच यायचे बंद झाले चॅनलवरती. इतके छान म्हणजे यायचे व्ह्यूज पण ऑडियन्सच येईनात. का असं झालंय मला नाही माहिती. पण खरंच ना, आता असं वाटतं व्हिडिओज टाकायला नको, जे टाकते ते पण असं म्हणजे खूप मला सॅड फील झालेलं आहे. त्यामुळं म्हटलं आता चला, या जी खंत आहे माझ्या मनात सध्या, म्हटलं त्याच विषयावरती मी आज बोलते. तर मी व्यक्त केले. इतके दिवस काय बोलत नव्हते, पण कुठपर्यंत असं चालणार. किती म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की हो हो, ॲक्च्युली खरं काय झालं मी तुम्हाला सांगते. माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला. एका विषयावर मी बोलले होते आणि तो व्हिडिओ खूप म्हणजे व्हायरल झाला. आणि आपल्याला आपलं स्वप्न असतं ते आपला व्हिडिओ व्हायरल व्हावा, जे माझ्या बाबतीत झालं. पण मी चूक अशी केली की मला भीती वाटली की जर आपल्या म्हणजे माझ्या घरच्यांपर्यंत तो व्हिडिओ गेला तर. असं माझे कंटेंट असं म्हणजे सर्वांनी फॅमिलीचेच असतात, फॅमिलीशी रिलेटेडच असतात, जे सगळे बघू शकतात. पण काय माहिती कुठेतरी मला असं म्हणजे काहीतरी वाटलं आणि मी तो व्हिडिओ माझ्या चॅनलवरनं डिलीट केला. तीच माझ्याकडनं चुकी झाली. मी तो व्हिडिओ जसा डिलीट केला, त्या ह्या गोष्टीला खूप खूप महिने झाले. आणि मग त्याच्यानंतर ना माझी जी चॅनलची जी ग्रोईंग होती, जी चालली होती चांगली, ती स्टॉप झाली असं म्हटलं तरी हरकत नाही. नंतर मी खूप विचार केल्यानंतर ना मला ते कळलं की आपली म्हणजे माझी काय चुकी झाली. पण झालं असं की मी या चॅनलसाठी इतकी म्हणजे खरं खूप मेहनत घेतली. स्वतः हा चॅनल मी बनवला चांगले कंटेंट करण्यासाठी, नॉलेजेबल कुकिंगचे. त्यासाठी मी हे केलं. आणि आत्ता माझ्या बाबतीत हे असं झालं तर मी कुणाला बोलू पण शकत नाही, कारण विदाऊट कोणाच्या सपोर्टने, गायडन्सने मी हे केलं आणि असं झालं. तर प्लीज यूट्यूब सॉरी, प्लीज सॉरी म्हणते मी. यूट्यूब सॉरी. आता काय बोलू खरं, पण बघूयात आता काय होतंय. पण व्हिडिओ बनवायचं मी तर सोडणार नाही, बनवत राहील, बनवणार मी. कारण इतके मी 1,500 सबस्क्रायबर सुद्धा केलेत, कधीच केले 1,500 सबस्क्रायबर केलेत. एवढी मी मेहनत घेऊन केले, तर असंच तर मी नाही वाया जाऊन देणार. चला बाय.